Hello dear students, welcome to SK Sir's Maths Academy. In today's lecture we are going to see कर्व ट्रेसिंग. तर इथे कर्व ट्रेसिंग पैकी फक्त ट्रेसिंग हा वर्ड आपल्यासाठी नवीन आहे, कारण याच्या अगोदर कर्व प्लॉटिंग केलेला आहे आपण. त्याच्यासाठी आपण काय करतो, पॉईंट टेबल ड्रॉ करतो, म्हणजे कॅल्क्युलेशन करतो आणि पॉईंट टेबलवरनं आपण डायरेक्ट ग्राफ पेपर घेऊन त्याच्यावरनं पॉईंट आपण प्लॉट करतो आणि त्यावरनं कर्व जो आहे तो कर्व आपण त्या ठिकाणी प्लॉट करण्याचा प्रयत्न करतो. बट आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ट्रेसिंग का म्हटलेलं आहे, कारण इथे आपल्याला अगदी परफेक्ट डायग्राम नको आहे, आपल्याला ॲप्रॉक्सिमेट त्याचा शेप फाइंड आउट करायचा आहे. फक्त त्या कर्वचा ॲप्रॉक्सिमेट शेप फाइंड आउट करायचा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे स्केलिंग वगैरे अशा कुठल्याही गोष्टी आपण करणार नाही. आणि मग का असं असं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर काही वेगवेगळे आयडियाज वापरायचे आहेत. तर आपण वन बाय वन सगळे रूल बघणार आहोत. तर तुम्हाला पहिल्यांदा आयडिया यावी म्हणून एक फ्रेमवर्क सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. थोडंसं 2 मिनटं हे राहू द्यात थोडंसं बाजूला. पहिल्यांदा फ्रेमवर्कबद्दल बोलूयात आपण, नक्की कुठल्या प्रकारचं फ्रेमवर्क आपण विचारात घ्यायचं आहे. रूल वन बाय वन कसे बघायचे. पहिला रूल आहे रूल 1. ओके, सो फर्स्ट रूलमध्ये आपण नेहमी सिमेट्री बघणार. म्हणजे तुम्ही XY कोऑर्डिनेट ॲक्सिस ड्रॉ केले, पण त्याच्यात कर्व कसा ट्रेस करायचा त्याच्यासाठी पहिल्यांदा माहिती पाहिजे कर्व जो आहे तो सिमेट्रिकल अबाउट X ॲक्सिस आहे की अबाउट Y ॲक्सिस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रूल 2 सेकंड स्टेपमध्ये आपण बघणार, सेकंड रूलमध्ये बघणार की तुमचा कर्व हा ओरिजिनमधनं पास होतो की नाही होत. ठीक आहे. सो सेकंड स्टेप जी आहे ती ओरिजिनबद्दल डिस्कशन करायचं. आता इथे 2 ऑप्शन्स आहेत. तुमचा कर्व मे बी ओरिजिनमधनं पास होत असेल किंवा होत नसेल. जर ओरिजिनमधनं पास होत असेल तर त्याचा सबसिक्वेंट पार्ट, जर तो ओरिजिनमधनं पास होत असेल, म्हणजे अशी केस आहे, जर आपण म्हटलं की नो नाही पास होत तर विषय संपला. आणि जर तो ओरिजिनमधनं पास होत असेल तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, टँजंट टू द कर्व ॲट द ओरिजिन. म्हणजे ओरिजिनमधनं कर्व जातो आहे तर तुम्हाला ओरिजिनमध्ये त्या किंवा ओरिजिनला त्या कर्वला टँजंट आहे की नाही हे आपल्याला शोधायचं. आणि असेल तर तो काय असेल हे शोधायला लागेल. कधी, जेव्हा ओरिजिनमधनं कर्व पास होत असेल तर. नसेल होत तर विषय नाही. रूल 3. मग तुम्ही काय करणार आहात, तुम्ही इंटरसेक्शन शोधायचं आहे त्या कर्वचा. म्हणजे ठीक आहे, ओरिजिनमधनं गेला कळलं आम्हाला सर, त्याच्यापुढे काय करायचं तर कर्व हा X आणि Y ह्या दोन्ही ॲक्सिसला कट करतो का हे ठरवायचं असतं. सो इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे याच्यात काय ऑप्शन असणार, 2 ऑप्शन असणार परत. विथ म्हणजे इंटरसेक्शन विथ X ॲक्सिस आणि दुसरा ऑप्शन काय असणार, विथ Y ॲक्सिस. बरोबर. सो हे 2 ऑप्शन असणार आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला इंटरसेक्शन शोधायचं आहे विथ X ॲक्सिस, त्यावेळी तुम्ही काय पुट करणार आहात, तुम्ही Y ची व्हॅल्यू 0 पुट करणार आहात. बरोबर. आणि मग तुम्हाला X ची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. ओके, काय मिळेल तुम्हाला, X ची काहीतरी व्हॅल्यू मिळणार आहे त्या केसमध्ये. आणि जर X ची काहीतरी व्हॅल्यू मिळाली तर मग तो पॉईंट जो आहे तो, जर X ची काहीतरी व्हॅल्यू मिळाली म्हणजे ऑदर दॅन 0, समजा ऑदर दॅन 0 मिळाला तुम्हाला, ऑदर दॅन 0. ओके, आपण असं ॲझ्युम करूयात की Y ची व्हॅल्यू जी आहे ती 0 ठेवतोय आणि X ची समजा A मिळाली, तर हा पॉईंट जो आहे हा 0 0 सोडून आहे की नाही, ऑदर दॅन 0 0. मग ह्या पॉईंटला आपण नाव देणार आहोत स्पेशल पॉईंट. काय नाव देणार आहोत त्याला, स्पेशल पॉईंट, जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे स्पेशल पॉईंट. सेम इकडं पण करायचं आहे, विथ Y ॲक्सिस म्हणतोय तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, X ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे आणि मग आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, Y ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग तुम्हाला काहीतरी असा पॉईंट मिळेल, X ची 0 ठेवली आहे, Y चा समजा काहीतरी पॉईंट B मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्पेशल पॉईंट म्हणायचं आहे. ओके, सो रूल 1 कळाला, रूल 2 कळाला, रूल 3 मी डिटेलमध्ये सांगत नाही, फ्रेमवर्कबद्दल बोलतोय फक्त मी. ओके, रूल डिटेल्समध्ये ह्या पद्धतीने मी सगळं सांगणार आहे, सो डोंट वरी. फक्त एक फ्रेमवर्क समजून घ्या. फ्रेमवर्कमध्ये आतापर्यंत काय काय शिकवलं मी, आतापर्यंत काय सांगितलं, रूल 1 मध्ये सिमेट्री बघायची, काय अबाउट X ॲक्सिस आहे की सिमेट्रिकल अबाउट Y ॲक्सिस आहे, बरोबर का. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं, वेदर कर्व इज पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट. आणि जर तो ओरिजिनमधनं पास होत असेल तर काय लक्षात घ्यायचं आहे, त्याचा टँजंट आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे ॲट ओरिजिन. जर नसेल ओरिजिनमधनं जात तर विषय येत नाही. त्याच्यानंतर रूल 3 काय आहे, इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे काय, तो कर्व तुमच्या X ॲक्सिसला कसा कट करतो की नाही आणि Y ॲक्सिसला कट करतो की नाही. जर तो X ॲक्सिसला कट करत असेल तर तुम्हाला पॉईंट असा मिळणार आहे, म्हणजे Y ची व्हॅल्यू 0 ठेवायची आणि you'll get the value of X. आणि मग जी व्हॅल्यू मिळेल तो पॉईंट असा दिसेल आपल्याला A0. लक्षात घ्या, नेसेसरी नाही आहे की असा पॉईंट मिळावं. मे बी तुम्हाला 0 0 मिळू शकतं, लक्षात घ्या, 0 0 मिळू शकतं. जर 0 0 मिळालं तर म्हणायचं की कुठं कट करतोय, ओरिजिनमधनं कट करतोय. कधी कधी काय होतं, X ची व्हॅल्यूच मिळत नाही, म्हणजे Y ची व्हॅल्यू 0 ठेवली तरी पण X ची व्हॅल्यू स्पेसिफिक मिळत नाही. तर त्या केसमध्ये सुद्धा X ची व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट असेल तर आपण म्हणणार की नाही, X ॲक्सिसला तो कर्व कट करत नाही.
इथे सुद्धा सेम, जर तुम्हाला वाय ॲक्सिस बरोबरचा इंटरसेक्शन शोधायचा आहे तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायला लागेल आणि 0 पुट केल्यानंतर कोणाची व्हॅल्यू शोधणार आहात, वायची. जर वायची व्हॅल्यू मिळाली, समजा ती काहीतरी अशी मिळाली अदर दॅन 0 0, तर त्याला सुद्धा स्पेशल पॉईंट म्हणायचं आहे, लक्षात घ्या. पण जर 0 0 मिळाली तर त्याला स्पेशल पॉईंट म्हणायचं नाही. अजून एक शक्यता की वायची व्हॅल्यूच एक्झिस्ट होत नसेल, वायची व्हॅल्यू मिळतच नाही, तर मग काय म्हणायचं, युअर कर्व डज नॉट इंटरसेक्ट विथ वाय ॲक्सिस. लक्षात घ्या, कदाचित असंही होऊ शकतं तुम्हाला एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू शोधताय त्या कदाचित तुम्हाला इमॅजिनरी मिळतील, तरीही त्याचा मिनिंग काय झाला, रिअल नंबर मिळत नाही याचा अर्थ, कारण कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये आपण रिअल नंबरबद्दल बोलत असतो आणि म्हणून त्याचा मिनिंग काय झाला की व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट आणि म्हणून कर्व डज नॉट इंटरसेक्ट विथ आयदर एक्स ऑर वाय ॲक्सिस. त्याचा मिनिंग असा होतो. 1 बाय 1 सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप जी आहे किंवा रूल आहे तो आहे रूल नंबर 4. हा जो स्पेशल पॉईंट तुम्ही शोधता, लक्षात घ्या, आता ही पुढची स्टेप कधी एक्झिस्ट करणार, जेव्हा स्पेशल पॉईंट एक्झिस्ट होईल तेव्हा. म्हणजेच पुढची स्टेप आहे टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. हा जो स्पेशल पॉईंट काढलाय तर त्या स्पेशल पॉईंटला टँजंट ड्रॉ करायचा आणि तो ड्रॉ करत असताना महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे, तुमचं जे काही इक्वेशन आहे ना हे खूप जास्त मॅटर करतं इकडे. का जास्त मॅटर करतं, कारण इथे तुम्हाला ॲक्च्युअली जी कॉन्सेप्ट आहे टँजंट इज नथिंग बट डिफरन्शिएशन, मग ती वापरायची आहे. म्हणजे ह्या इक्वेशनचं काय करायचं आहे, ह्या इक्वेशनचं तुम्हाला घ्यायचं आहे डिफरन्शिएशन, म्हणजे तुम्हाला काय शोधायची आहे, डेरिव्हेटिव्ह शोधायची आहे. आणि मग ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्याच्यानंतर ते हे जे स्पेशल पॉईंट आहे एक्स, समजा हा स्पेशल पॉईंट ठेवायचा तर काय ठेवणार, डेरिव्हेटिव्हमध्ये काहीतरी एक्स आणि वाय दिसत असेल, एक्सच्या ठिकाणी ए ठेवणार आहात, वायच्या ठिकाणी 0 ठेवणार आहात. समजा हा स्पेशल पॉईंट असेल तर एक्सच्या ठिकाणी 0 ठेवणार आहात, वायच्या ठिकाणी बी ठेवणार आहात अकॉर्डिंगली. आणि मग ॲन्सर येईल तुम्हाला काहीतरी आणि मग त्या ॲन्सरवरनं तुम्हाला काही वेगवेगळ्या केसेस बघायच्या आहेत आणि मग कन्क्लुजन काहीतरी करायचं, ते मी तुम्हाला सांगणार आहे स्पेसिफिकली. त्याच्यानंतर रूल 5 बघा. आता टँजंट काढून झाला आहे आपला. आता त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे किंवा पुढचा जो रूल आहे तो टँजंट स्पेशल पॉईंटला शोधला. आता आपल्याला टँजंट ॲट इन्फिनिटी शोधायचं. माझं वाक्य तुम्ही ऐकलं असेल तर लक्षात आलं असेल तुम्हाला की सरांनी असिम्प्टोट असा शब्द लिहिला, पण बोलताना काय सांगितलं की टँजंट ॲट इन्फिनिटी. म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगणार आहे इथे की रूल 5 मध्ये असिम्प्टोट्स फाइंड आउट करायचा आहे. याचा मिनिंग असा झाला की आपल्याला त्या कर्वला ॲट इन्फिनिटीला काय असेल, टँजंट असेल की नाही असं आपल्याला शोधायचं आहे. सो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा मिनिंग लक्षात घ्या की तुमच्याकडे समजा असा कर्व आहे, ओके, समजा तुम्ही असा कर्व ड्रॉ केलेला आहे, फॉर एक्झाम्पल असा कर्व ड्रॉ केला आहे, इमॅजिन करा. तर हे असं पुढे पुढे जात जाणार, हे असं, म्हणजे याचंच काय झालं, कर्व इज मुव्हिंग टुवर्ड्स इन्फिनिटीकडे जातो ना, इकडे. मग त्या इन्फिनिटीला नक्की त्या कर्वला टँजंट काय आहे किंवा त्याचं म्हणजे त्या टँजंटची काय नक्की पोझिशन असेल ते आपल्याला इथे सांगता येतं. कशावरनं, ह्या असिम्प्टोट्सवरनं. ओके, सो हा झाला रूल नंबर 5. आता रूल नंबर 5 झाल्याच्या नंतर याच्यामधली लास्ट स्टेप जी आहे, लास्ट रूल जो आहे तो आहे रूल नंबर 6 आणि तो रूल नंबर 6 म्हणजे रिजन ऑफ ॲब्सेन्स. बरीच लोक रिजन ऑफ ॲब्सेन्सच्या ऐवजी रिजन ऑफ एक्झिस्टन्स लिहितात. म्हणजे नक्की कुठं ग्राफ एक्झिस्ट होईल. लक्षात घ्या, दोन्हीचा मिनिंग सेम झाला. रिजन ऑफ ॲब्सेन्स शोधला काय आणि तो सोडून राहिलेला भाग म्हणजे रिजन ऑफ एक्झिस्टन्स किंवा डायरेक्ट रिजन ऑफ एक्झिस्टन्स शोधला तरी चालेल. दोन्हीपैकी काही केलं तरी चालेल. सो हे सगळे रूल आता हे सगळे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, डोंट वरी. मी एकदा ऑलरेडी एक ओव्हरव्ह्यू देऊन ठेवला आहे तुम्हाला, सो त्याचा नक्की फायदा होणार आहे. सो 1 बाय 1 सगळे रूल आपण बघणार आहोत. फक्त एक आयडिया यावी म्हणून हे फ्रेमवर्क सांगितलं. आता परत एकदा रिवाईज करूयात हे फ्रेमवर्क. एवढं काय मी बघा आतापर्यंत मी एवढं असं रिवाईज म्हटले का नाही, पण आता का सांगतोय, कारण हे रूल व्यवस्थित बाय हार्ट होणं गरजेचं आहे. सो पहिल्यांदा सिमेट्री आहे, दुसऱ्यांदा ओरिजिन चेक करायचं आहे, तिसऱ्यांदा इंटरसेक्शन चेक करायचं. कोणाबरोबर करायचं आहे, फक्त एक्स ॲक्सिस बरोबर का नाही, फक्त वाय ॲक्सिस बरोबर का नाही, तर ॲक्च्युअली विथ बोथ ॲक्सिस एक्स अँड वाय. ठीक आहे, आणि त्यासाठी काय आयडिया करायची ते इथं सांगितलं, अजून डिटेलमध्ये परत सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. हा स्पेशल पॉईंट काय आहे, इथे जो एक्स किंवा वाय इंटरसेप्ट असतो ना त्यालाच आपण स्पेशल पॉईंट म्हणतो. सो त्या स्पेशल पॉईंटला टँजंट शोधायचा. म्हणजे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट वापरायचे डिफरन्सिएशनची. डिफरन्सिएशन म्हणजेच काय असतो, टँजंट. म्हणून काय शोधायचे इथं, नेसेसरीली शोधायचं आहे dy/dx. ओके, आणि मग पुढे रूल 5 मध्ये काय शोधायचं आहे, असिम्प्टोट शोधायचं आहे. म्हणजेच काय, असिम्प्टोटचा मिनिंग होतो टँजंट ॲट इन्फिनिटी. ओके, सो ते जे आहे टँजंट ॲट इन्फिनिटी हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी मात्र डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा नाही. त्याच्यासाठी वेगळं लॉजिक आहे, मी तुम्हाला त्या रूलमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. फाईन. त्याच्यानंतर शेवटचा रूल जो आहे रूल नंबर 6, रिजन ऑफ ॲब्सेन्स. म्हणजे कुठल्या रिजनमध्ये तुमचा कर्व एक्झिस्ट करत नाही अशा प्रकारचा रिजन आपल्याला शोधायचा आहे. आणि तुम्ही म्हणाल मग आता सर हे सगळं झालं, कर्व कुठे आहे. हो, हे सगळं झाल्याच्या नंतर मग पुढच्या स्टेपला काय करणार आहोत, आपण कर्व ट्रेस करणार आहोत. सो आपण स्टार्ट करणार आहोत फर्स्ट रूल. पहिली गोष्ट समजून घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कार्टेशियन इक्वेशन्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट इज एक्सप्लिसिट आणि सेकंड इज
इम्प्लिसिट. मग अर्थातच आपल्याला रूल 1 चे जे काही लॉजिक्स आहेत ते सुद्धा वेगवेगळे असणार आहेत, हे समजून घ्या. सो रूल 1 मध्ये पहिल्यांदा एक्सप्लिसिट फंक्शनसाठी काय आहे आणि नंतर इम्प्लिसिट काय आहे ते बघणार आहे आपण. सो फॉर एक्सप्लिसिट फंक्शन तुम्ही काय करायचं, इक्वेशन घ्यायचंय आणि त्या इक्वेशन मधल्या सगळ्या वायच्या पॉवर्स चेक करायच्यात. लक्षात घ्या नीट, जेवढ्या काही वायच्या पॉवर्स आहेत त्या सगळ्या वायच्या पॉवर्स, मी काय नीट सांगतोय ते नीट ऐका, सगळ्या वायच्या पॉवर्स ह्या इव्हन पाहिजेत. जर सगळ्या पॉवर इव्हन म्हणजे काय, मल्टिपल ऑफ 2, माहिती आहे सगळ्यांना, 2 4 6 8 इव्हन. सो y2 y4 y6 अशा सगळ्या टर्म्स असतील तर म्हणायचं आहे की कर्व इज सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस. लक्षात घ्या, जेव्हा वायच्या सगळ्या पॉवर्स ह्या इव्हन असतील तेव्हा आपण म्हणणार कर्व इज सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस. हे थोडंसं क्रॉस आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा एक्सच्या सगळ्या पॉवर काय असतील, इव्हन असतील, तेव्हा आपण काय सांगणार आहोत की कर्व इज सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे हे क्रिस क्रॉस लक्षात ठेवा. ठीक आहे, वायचे पॉवर बघायचे कोणासाठी, अबाउट एक्स सिमेट्रिकल आहे की नाही ते बघण्यासाठी. त्याच्यानंतर एक्सच्या सगळ्या पॉवर बघायचे कशासाठी, की कर्व हा वाय ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे की नाही ते चेक करण्यासाठी. लक्षात येत आहे. ठीक आहे, मग आता इम्प्लिसिट साठी काय आहे, तर इम्प्लिसिट साठी थोडी वेगळी प्रोसिजर आहे. तुम्हाला पहिलं काम करायचं हे लक्षात घ्या, रूल 1 अप्लाय करायच्या अगोदरच डिसाईड करायचं वेदर द गिव्हन इक्वेशन इज इम्प्लिसिट ऑर एक्सप्लिसिट. हे पहिले ठरवायचं, त्यानुसार रूल वापरायचे. म्हणजे जर ते एक्सप्लिसिट असेल तर तुम्ही हा पार्ट करणार आहात का, बिलकुल नाही, याची काही गरज नाही. जर दिलेलं इक्वेशन हे जर इम्प्लिसिट असेल, इम्प्लिसिट, तर मग हे करायचं, हे याला हात लावायचं नाही. सो दोन्हीपैकी एकच करायचं. ठीक आहे, सो इम्प्लिसिट साठी काय आहे, तुमच्याकडे जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये एक्सच्या ऐवजी वाय आणि वायच्या ऐवजी एक्स रिप्लेस करायचा आहे. आणि ते केल्यानंतर जर इक्वेशन मध्ये बिलकुल चेंज होत नसेल, इक्वेशन ॲज इट इज राहत असेल, कारण ते सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून म्हणजे सगळं कॅल्क्युलेशन करून परत जर ओरिजिनलच इक्वेशन मिळालं तर काय म्हणायचंय, येस द गिव्हन द कर्व इज सिमेट्रिकल अबाउट काय, आता अबाउट एक्स ऍक्सिस असं म्हणता येईल का आपल्याला, नाही, अरे इम्प्लिसिट बद्दल बोलतोय. सो अबाउट एक्स ऍक्सिस नसते, आता अबाउट कुठली लाईन आहे, वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे लक्षात घ्या, आता तुमच्याकडे पहिलं काय होतं, अबाउट एक्स ऍक्सिस किंवा अबाउट वाय ऍक्सिस, पण आता इकडे काय इम्प्लिसिट साठी काय आहे, वाय इज इक्वल टू एक्स. म्हणजे कुठली लाईन असते, ही लाईन अशी, याला काय बोलायचं, वाय इज इक्वल टू एक्स, बरोबर ना. आणि मग दुसरी लाईन कुठली आहे, दुसरी लाईन इकडे जाते ती, आणि ही लाईन काय आहे, ह्या लाईनचं इक्वेशन काय, वाय इज इक्वल टू मायनस एक्स, बरोबर. सो तुम्हाला डिसाईड करायचं की तुमचं कर्व अबाउट धिस लाईन सिमेट्रिकल आहे किंवा धिस लाईन सिमेट्रिकल. मग पहिलं तर कळलं, एक्सच्या ऐवजी वाय ठेवा, वायच्या ऐवजी एक्स ठेवा, फाईन. दुसरं काय करा, समजा हे नसेल वर्कआउट होत आणि इथे इक्वेशन जर चेंज झालं तर शांत राहायचं, लगेच म्हणायचं नाही की पुढचं काही सांगायचं नाही, फक्त म्हणायचं की डज नॉट सिमेट्रिकल अबाउट द लाईन वाय इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, पण काय करायचं, जर इक्वेशन चेंज झालं तर मग पुढे इकडे या, तिथे मग पुढे सांगायचं की सिमेट्रिकल नाही म्हणून. मग हे चेक करायचं, रिप्लेस एक्स बाय मायनस वाय आणि वाय बाय मायनस एक्स रिप्लेस करायचं. मग इक्वेशन जर अनचेंज राहिलं म्हणजे बदललं नाही तर मग म्हणायचं सिमेट्रिकल अबाउट द लाईन वाय इज इक्वल टू मायनस एक्स. क्लिअर आहे. रूल नंबर 2 मी ऑलरेडी फ्रेमवर्क इलस्ट्रेट केलंय, त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला. रूल नंबर 2 काय असतो, ओरिजिन. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे ओरिजिन फाइंड जातो की नाही, म्हणजे ओरिजिन मधनं पास होतो की नाही कर्व हे ठरवायचं. त्याच्यासाठी काय करायचं, दिलेल्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवायची. जर 0 ठेवत असाल एक्स ची व्हॅल्यू तर वायची काय मिळाली पाहिजे, 100% 0 मिळाली पाहिजे. ओके, जर वायची 0 मिळाली नाही तर काय म्हणायचं, कर्व डज नॉट पासेस थ्रू ओरिजिन. समजा एखाद्याने वाय इज इक्वल टू 0 ठेवलं तर काय अडचण नाही चालते, पण वाय इज इक्वल टू 0 ठेवलं तर एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली पाहिजे, 0 मिळाली पाहिजे. ठीक आहे, सो ते कळलं आपल्याला. आणि जर कर्व ओरिजिन मधनं पास होत असेल, लक्षात घ्या, कर्व जर ओरिजिन मधनं पास होत असेल तर आणि तरच मग तुम्ही ही सब स्टेप बी करणार आहात. जर ओरिजिन मधनं पास होतोय तर मग त्याचा टँजंट फाइंड आउट करायचा आहे ऍट ओरिजिन. आणि त्याच्यासाठी काय करायचं, हे इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या, हे इंटरेस्टिंग आहे. काय करायचंय, जी लोवेस्ट डिग्री टर्म जी आहे तुमच्याकडे, लोवेस्ट डिग्री टर्म, ओके, तर ती काय करायची आहे, 0 ला इक्वेट करायची. त्यासाठी पहिल्यांदा सगळं इक्वेशन जे असं व्यवस्थित लिहायचं, हे सगळं मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या वेळी क्लिअर करणार आहे. तर तुम्ही काय करायचं, लोवेस्ट डिग्री टर्म इक्वल टू 0 करायचं आहे. ठीक आहे, आणि मग तुम्हाला काही एक्सप्रेशन किंवा इक्वेशन मिळेल थोडक्यात एक, आणि मग ते इक्वेशन म्हणजेच तुमचा काय असणार आहे, टँजंट असणार आहे. क्लिअर झालंय. ओके, समजा तुम्ही सॉल्व्ह केलं आणि काहीतरी मिळालं, जसं की तुम्हाला असं मिळालं, सॉल्व्ह करून मिळालं इक्वेशन एक्स इज इक्वल टू 0 असं तुम्हाला मिळालं, तर याचा अर्थ काय झाला, एक्स इज इक्वल टू 0 इज नथिंग बट युअर वाय ऍक्सिस. आणि म्हणून मग तुम्ही याला काय म्हणणार आहात की टँजंट ओरिजिन मधनं त्या कर्वला टँजंट एक्झिस्ट होतो आणि तो टँजंट म्हणजेच कोण आहे, तर वाय ऍक्सिस आहे, असा त्याचा मिनिंग झाला. ठीक आहे, मग आता याच्यावरनं आपल्याला काय लक्षात आलं, अशा प्रकारची डायग्राम आहे. जर अज्युम करूयात की ह्या बाजूला कर्व आहे, तर एक्स इज इक्वल टू 0 हा जर टँजंट असेल तर याचा अर्थ तुमचा जो कर्व आहे तो ओरिजिन मधनं पण जाणार आणि तो त्या वाय ऍक्सिसला अशा पद्धतीने टच करणार, म्हणजे तो वाय ऍक्सिस त्याचा टँजंट असणार आहे, लक्षात घ्या, तो त्याला कट नाही करणार. ओके, असं त्याचं इलस्ट्रेशन होतं. हे प्रॉब्लेम जेव्हा करणार प्रत्यक्ष तेव्हा आपल्याला ते बेटर कॉम्प्रेहेंड होऊन जाणार आहे. रूल नंबर 3
इंटरसेक्शन विथ कोऑर्डिनेट ऍक्सेस, म्हणजे आपल्याला काय करायचंय, आता एक्स ऍक्सेस बरोबर कशा पद्धतीने तो कर्व इंटरसेक्ट करतो आणि वाय ऍक्सेस बरोबर कशा पद्धतीने इंटरसेक्ट करतो ते आपल्याला डिसाईड करायचंय. आणि फॉर दॅट पर्पज पहिल्यांदा आपण एक्स ऍक्सेस बरोबर त्याचा इंटरसेक्शन शोधणार, नंतर वाय ऍक्सेस बरोबर शोधणार. मी सांगतो हे कोणासाठी आहे, एक्सप्लिसिट टाईपच्या फंक्शनसाठी, आणि सी जो ऑप्शन आहे तो इम्प्लिसिट फंक्शन. सो आता इथे बघूयात, एक्स ऍक्सिस बरोबर जर इंटरसेक्शन शोधायचं असेल तर आपल्याला माहितीये जेव्हा तो कर्व एक्स ऍक्सिसला कट करेल त्या पॉइंटला त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार 100%. एक मुद्दा सांगतो, समजत नसेल तर बघा. समजा एक्स ऍक्सिस आहे आणि माझ्या कर्वने इथं कट केलं, असं इथं कट केलं, मग ह्या रिलेटेड आपल्याला माहितीये 2 पॉईंट्स असतात ए आणि बी, बरोबर. हा कोणाला रिलेट करतो, एक्सला. मग ह्या पॉईंटच्या रिलेटेड एक्स ऍक्सिसवर, नीट ऐका, ह्या पॉईंटच्या रिलेटेड एक्स ऍक्सिसवर काय व्हॅल्यू आहे, एक्स ऍक्सिसवर जे असेल ती म्हणजे इथे येणार, बरोबर ना. पण ह्या पॉईंटच्या रिलेटेड ह्या वाय ची व्हॅल्यू म्हणजे काय, वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू म्हणजे काय, वाय ऍक्सिसवर त्याच्या रिलेटेड पॉईंट काय. तर बघा याच्या रिलेटेड वाय ऍक्सिसवर पॉईंट काय, इथं काय असतो नेहमी, वाय 0च असणार ना, वाय 0 1 2 3 असा. म्हणजे याचा अर्थ झाला की जेव्हा तुम्ही y इज इक्वल टू 0 पुट कराल तेव्हा तुम्हाला x ची काहीतरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे किंवा मिळणारच. ओके, जर ती व्हॅल्यू मिळाली, लक्षात घ्या, जर ती व्हॅल्यू मिळाली आणि ती व्हॅल्यू 0च्या वेगळी असेल, समजा 0च्या वेगळी असेल, समजा ती तुम्हाला अशी मिळाली, आपण अझ्युम करूयात की तुम्हाला काय मिळाली, सपोज x ची काहीतरी व्हॅल्यू मिळाली, ए मिळाली आणि y ची तर 0च आहे, तर हा पॉईंट जो आहे हा अदर दॅन 0 0 आहे, म्हणून याला बोलायचं स्पेशल पॉईंट. लक्षात आलं, याला बोलायचं स्पेशल पॉईंट. कधी कधी काय होतं की तुम्हाला y ची व्हॅल्यू 0 ठेवल्यानंतर सुद्धा x ची व्हॅल्यू मिळत नाही मित्रांनो, आणि जर x ची व्हॅल्यू मिळाली नाही त्याचा अर्थ काय झाला, युअर कर्व डज नॉट इंटरसेक्ट विथ एक्स ऍक्सिस. जर y ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 0 ठेवून x ची व्हॅल्यू मिळाली नाही तर कर्व इंटरसेक्ट करत नाही कोणाला, एक्स ऍक्सिसला. सिमिलरली विथ y ऍक्सिस, जर y ऍक्सिस बरोबर इंटरसेक्शन शोधायचं आहे तर नेसेसरीली कोणाला 0 ठेवायला लागेल, आता x ला 0 ठेवायला लागेल, कॉमन सेन्स आहे. आणि मग x 0 ठेवला तर आता कोणाची व्हॅल्यू शोधणार, y ची. जर y ची व्हॅल्यू मिळाली नाही तर म्हणायचं की कर्व डज नॉट इंटरसेक्ट विथ y ऍक्सिस. आणि जर काहीतरी व्हॅल्यू मिळाली, कोणाची व्हॅल्यू मिळाली, y ची जर काहीतरी व्हॅल्यू मिळाली आणि ती व्हॅल्यू 0 पेक्षा वेगळी असेल, समजा आता काय 0 आणि समजा वेगळी असेल, मग अशी एक्सप्लेन केलंय मी, जर ती 0b वगैरे अशी जर तुम्हाला मिळत असेल तर ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला, ह्या दोघांनाही काय म्हणू शकतो, स्पेशल पॉईंट. पण जर 0 0 आला तर त्याला मात्र स्पेशल पॉईंट म्हणता येणार नाही. एवढं सगळं इलस्ट्रेट केलं कोणासाठी, हे होतं एक्सप्लिसिट फंक्शनसाठी. इथे मात्र इम्प्लिसिट फंक्शनसाठी काय आयडिया आहे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून झालंय माझं. इथे इम्प्लिसिट फंक्शन मध्ये आपण सिमेट्री किंवा काही गोष्टी एक्स वाय एक्सेस बरोबर चेक करत नाही. आपण कुठल्या, एक अशी लाईन असते y इज इक्वल टू एक्स आणि दुसरी लाईन अशी असते, बरोबर ना, y इज इक्वल टू मायनस एक्स अशी. सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण चेक करत असतो. सो मग त्यावेळी काय करायचंय, त्या इक्वेशन मध्ये जे काही एक्सप्रेशन दिलेलं असेल त्याच्यामध्ये y इज इक्वल टू काय ठेवायचं, x ठेवायचं, आणि y इज इक्वल टू म्हणजे हे किंवा मग y इज इक्वल टू मायनस एक्स ठेवायचं. आणि मग ते ठरवायचं आपल्याला की काय विषय आहे, म्हणजे इंटरसेक्ट करतोय की नाही करतोय ते त्याच्यावरून आपल्याला कळेल. रूल नंबर 4, टँजंटाइट स्पेशल पॉईंट. एक लक्षात घ्या, जर रूल नंबर 3 मध्ये किंवा स्टेप नंबर 3 मध्ये स्पेशल पॉईंट एक्झिस्ट करत नसेल, एक्झिस्टच नाहीये स्पेशल पॉईंट, तर ही स्टेप येणार आहे का किंवा हा रूल वापरायचा आहे का, बिलकुल नाही. सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड लॉजिक. स्पेशल पॉईंट जर मिळाला तरच आपल्याला काय करायचं आहे, टँजंटाइट स्पेशल पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. हे पहिलं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय, तो नॉर्मल जो आपला मिनिंग आहे तो वापरायचा आहे. काय की टँजंट इज नथिंग बट डेरिव्हेटिव्ह. आणि मग डेरिव्हेटिव्ह दिलेल्या इक्वेशनची डायरेक्ट काय करायची, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायची. मग त्याच्यामध्ये स्पेशल पॉईंट पुट करायचं, जे काय फाइंड मग अशी मी सांगितलेलं आहे तुम्हाला कळालं असेल, तो त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची ती एक्स आणि वाय दोघांच्या कोऑर्डिनेटच्या. आणि त्याच्यानंतर जे काय आन्सर मिळेल, ह्या 4 पॉसिबिलिटीज असणार आहेत आन्सर मिळण्याच्या. पहिली पॉसिबिलिटी 0 मिळू शकतात. लक्षात ठेवा, जर आन्सर तुमचं 0 मिळालं तर आपण काय म्हणणार त्याला की टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. लक्षात घ्या, टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. जर आन्सर इन्फिनिटी मिळालं तर काय म्हणणार, टँजंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, बरोबर. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन आहे, जर आन्सर पॉझिटिव्ह मिळालं, काहीतरी आन्सर काहीतरी वेगळे म्हणजे 0 नाही, इन्फिनिटी नाही, काहीतरी नंबर मिळाला पण तो पॉझिटिव्ह, तर काय म्हणायचं, टँजंट मेक्स अन ॲक्यूट अँगल विथ एक्स ऍक्सिस. ॲक्यूट अँगल म्हणजे माहिती लेस दॅन 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह जर व्हॅल्यू मिळाली तर आपण सांगणार आहोत टँजंट मेक्स अन ऑब्च्युअस अँगल विथ वाय ऍक्सिस. लक्षात घ्या, विथ वाय ऍक्सिस. आणि कुठला अँगल बनवणार, ऑब्च्युअस, माहिती आपल्याला मोर दॅन 90 डिग्री असेल तर, ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो हा रूल 4 आहे. कधी वापरायचा आहे, जेव्हा स्पेशल पॉईंट एक्झिस्ट असेल तर. जर स्पेशल पॉईंट एक्झिस्ट होत नसतील तर हे करायचं नाही. सिंपल. रूल नंबर 5, असिम्प्टोट्स. आणि पूर्ण एंटायर प्रोसेसमध्ये हा असा एक वर्ड आहे की जो आपल्यासाठी अगदी नवीन आहे, बट तुम्हाला त्याचं मिनिंग मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. काय मिनिंग आहे त्याचं, टँजंट ॲट इन्फिनिटी. म्हणजेच तुमचा कर्व जो आहे तो कर्व तुम्ही असा ड्रॉ करत असाल, सपोज आता समजा असा ड्रॉ केलाय आणि हा इकडे आणि इकडे जातो, बरोबर ना.
तर हा पुढे 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 जातो, पण तिथे इन्फिनिटीला म्हणजे आपल्याला माहित नसणाऱ्या पॉईंटला अगदी लांबपर्यंत त्याची नक्की पोझिशन काय असेल, तो कोणाला टँजंट असेल ते आपल्याला सांगायचं असतं. म्हणून आपल्याला हे महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी काय आयडिया करायची, नीट बघा काय करायचंय, कोइफिशियंट घ्यायचेत आणि ते झिरोला इक्वेट करायचे. कोणाचे कोइफिशियंट पहिलं समजून घ्या. जेव्हा पहिल्यांदा काय करायचंय, एक्सच्या ज्या काही टर्म्स आहेत, एक्सच्या टर्म्स, ओके, त्या टर्म्स पैकी एक्सच्या कुठल्या टर्म्स विचारात घ्यायच्यात, नीट ऐका. एक्सच्या कुठल्या टर्म पहिल्यांदा कन्सिडर करायच्यात की ज्यांची पॉवर हायेस्ट आहे. कोणाची पॉवर, एक्सची पॉवर हायेस्ट आहे, अशा टर्म्स पहिल्या विचारात घ्यायच्या. मग त्यांचे कोइफिशियंट घ्यायचे आणि ते कोइफिशियंट कोणाला इक्वेट करायचे, झिरोला इक्वेट करायचे. समजून घ्या, कोणाला, झिरोला इक्वेट करायचे. एक्झाम्पल देतो. समजा तुमच्याकडे अशा पद्धतीची कंडिशन आहे, ए एक्स स्क्वेअर मायनस बी एक्स प्लस 2a वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे तुमच्याकडे. सो आता इथे काय करायचंय, तुम्हाला कोणाचे कोइफिशियंट बघायचे आहेत, कोणाचे कोइफिशियंट, एक्सची अशी टर्म जिची पॉवर हायेस्ट आहे. मग इथं एक्सची टर्म आहे, पण ती एक्सची टर्म आहे तिची पॉवर हायेस्ट आहे का नाही, तर कोणाची पॉवर हायेस्ट आहे, एक्सच्या म्हणजे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे याची पॉवर हायेस्ट आहे. म्हणून तुम्ही कोइफिशियंट कुठला घेणार, ह्या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट घेणार आणि त्याला इक्वल टू काय करणार, 0 करणार. आता ह्या केसमध्ये तुम्हाला वायची व्हॅल्यू एक्झिस्ट होते का, नाही होत. आणि जर असं होत असेल तर त्याला म्हणायचं की नो असिम्प्टोट्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस. नो लिहायचंय. बट जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि जर तुम्हाला काही करून जर वायची व्हॅल्यू मिळाली तर मग म्हणायचं की असिम्प्टोट्स टू एक्स ऍक्सिस, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सिंपल. आता मुद्दा असा आहे, कधी कधी इथे का लिहिलंय टेकन टुगेदर असं का लिहिलंय, कधी कधी असं होऊ शकतं की एक्स स्क्वेअर इकडं पण आहे आणि इकडं पण आहे, असं पण होऊ शकतं. कधी कधी असं होईल, बऱ्याच वेळा असं येतं बघा, एक्स आहे, आता जी पॉवर आहे ती हायेस्ट समजायची, इथं एक्स रेस टू 1 आहे, एक्स रेस टू 1 आहे म्हणजे सेम पॉवर आहे. मग त्या दोघांचे कोइफिशियंट एकत्र घ्यायचे, म्हणजे हे आता नाही करायचंय. मग काय करायचं, कोइफिशियंट एकत्र घ्यायचे म्हणजे ए आणि हा कोइफिशियंट आहे म्हणजे मायनस बी एकत्र लिहायचे आणि मग ते इक्वल टू काय करायचं, 0 करायचं आहे. आयडिया क्लिअर झाली असेलच, आय होप सो. इकडे सुद्धा काय करायचंय, इक्वेट कोइफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर ऑफ वाय. आता इथे वायच्या पॉवर शोधायच्या. ह्याच एक्झाम्पल मध्ये बघायचं झालं तर वायची पॉवर काय, स्क्वेअर एकच टर्म आहे त्याच्यामुळे तीच हायेस्ट आहे. सो मग ते जे काही कोइफिशियंट आहे त्याचे टॉईस आहे इज इक्वल टू 0 हे इक्वेट करायचं आणि मग एक्सची व्हॅल्यू मिळते का ते बघायचं. जर एक्सची व्हॅल्यू मिळाली तर म्हणायचं असिम्प्टोट्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. क्लिअर. रूल नंबर 6 जो आहे रिजन ऑफ ऍब्सेन्स. ओके, सो त्याच्यामध्ये काय करायचंय, दिलेलं इक्वेशन जे आहे ते कशा पद्धतीने स्पेसिफिकली अरेंज करायचं लक्षात घ्या. वाय स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे जर तुम्हाला इक्वेशन अरेंज करता आलं तर वाय स्क्वेअरला एका साईडला घ्या, ठीक आहे, आणि बाकी सगळं एका बाजूला लिहा, किंवा एक्स स्क्वेअर एका बाजूला लिहा, बाकी सगळं एका बाजूला लिहा. आता ठीक आहे, आता हे स्पेसिफिकली तसं बघायला गेलं तर हे कोणासाठी आहे, एक्सप्लिसिट फंक्शनसाठी. इम्प्लिसिटचं मी त्यावेळी सांगेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. सो असं बघायचंय आपल्याला, हे असं लिहायचंय. त्याच्यानंतर कोणाच्या शोधात जायचं आहे, म्हणजे काय शोधायचंय तर निगेटिव्ह व्हॅल्यूज कोणाच्या, एक्सच्या, किंवा हे घेतलं तर एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यू शोधायचं, हे घेतलं तर वायच्या निगेटिव्ह. सध्या तुम्ही वाय थोडंसं ड्रॉप करा, हा पार्ट ड्रॉप करा, ओके, हे ड्रॉप करा. फक्त तुम्ही याचा विचार करा. असं केल्यावर तुम्हाला काय करायचं, निगेटिव्ह व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे कोणाच्या, एक्सच्या घ्यायच्यात. त्याच्यासाठी या 3 कंडिशन दिल्यात, ऑड पॉवर्स, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे काय, तर तुमच्याकडे जे इक्वेशन आहे ना, समजा तुमच्याकडे असं एक इक्वेशन असेल, असं ॲझ्युम करूयात आपण की तुमच्याकडे एक इक्वेशन असं आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स अपॉन एक्स असं म्हटलं आपण. तर आता ह्या प्रॉब्लेमचा विचार, किंवा अजून एक त्याच्यात ऍड करूयात. समजा ए प्लस एक्स इंटू एक्स असं आहे, असं आपण कन्सिडर करूयात. तर काय करायचंय आपल्याला, ह्या तीनही काय लिहिलेत मी गोष्टी त्या तिथे एक्सप्लेन करतो. ऑड पॉवर्स ऑफ एक्स, मग तुम्ही इथं बघायचं की एक्स सिंगल कुठं आहे, सिंगल म्हणजे हा एक्स दिसतो मल्टिप्लिकेशन मध्ये, ओके, एक्स आहे, ओके, म्हणजे ते कुठल्याही कोणाच्या ब्रॅकेटमध्ये कोणाबरोबर ॲज ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये नाही. सो एक्स आहे, मग तो घ्यायचा आहे. त्याची पॉवर काय आहे, ऑड आहे. ऑड जर इथं स्क्वेअर असता तर मला घेता आला नसता, पण आता इथं 1 पॉवर आहे म्हणजे इवन आहे का ऑड आहे आणि म्हणून मग घ्यायचंय. आणि लक्षात ठेवा त्याला काय करायचंय, आपण काय करतोय, निगेटिव्ह व्हॅल्यूज कन्सिडर करतोय, म्हणजेच काय, एक्स इज लेस दॅन 0. आता या सगळ्या कंडिशन मध्ये लक्षात ठेवा, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, सगळ्यांना पकडायचं आणि लेस दॅन 0 लिहायचं. आता इथे बघा कळलं. त्याच्यानंतर ऍडिशन म्हणजे पूर्ण इक्वेशन शोधायचं, त्याच्यामध्ये कुठं ब्रॅकेट आहे का आणि त्या ब्रॅकेटमध्ये कुठं ऍडिशन मध्ये काय लिहिलंय का ते शोधायचं. कुठं असं दिसतोय का ब्रॅकेट की ज्याच्यामध्ये ऍडिशन आहे, दिसला की मला इथे बघा ए प्लस एक्स, म्हणून मी काय करणार, ए प्लस एक्स असं घेणार. बट काय करायचंय, निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय करायचं, हा ब्रॅकेट सुद्धा काय करायचा, लेस दॅन 0, आणि मग मला एक्स ची व्हॅल्यू मिळेल ए इज लेस दॅन मायनस एक्स असं. मग मला हे काहीतरी कन्स्टंट मिळणार आहे. सबट्रॅक्शन जर घ्यायची तर असा ब्रॅकेट शोधायचा ज्याच्यामध्ये मायनस आहे, सबट्रॅक्शन आहे. मग काय मिळालं मला, इथे दिसतोय ए मायनस एक्स असा ब्रॅकेट दिसतोय, म्हणजे त्याला घेतला, लेस दॅन 0 केलं, मग माझी व्हॅल्यू ए इज लेस दॅन एक्स वगैरे वॉट एव्हर. सो असं मी एक एक्झाम्पल घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जेव्हा आपण प्रॉब्लेम्स करणार तेव्हा त्यावेळी ते क्लिअर होऊन जाणार आहे. आता एवढं सगळं इलस्ट्रेट केलेलं आहे. एकदा मुद्दा लक्षात घ्या की
आपण काय काय बघितलेलं आहे, आपण कुठले कुठले रूल बघितले ते एकदा क्विक रिव्ह्यू घेऊयात फक्त 2 मिनिटांमध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला फ्रेमवर्क माहिती पाहिजे, रूलचं फ्रेमवर्क. एक्झाममध्ये एवढा सगळं प्रपंच तुम्ही म्हणा सर एवढं सगळं लिहून दिलं तुम्ही, जर एक्झाममध्ये एवढं लिहिलं याच्यातच आमचे 1-1.5 पेजेस होतील. हो बरोबर आहे, पण आपण त्यातल्या त्यात एक्झाममध्ये फक्त सिलेक्टिव्ह लिहिणं एक्सपेक्टेड आहे. फॉर एक्झाम्पल जर तुमचा कर्व जो आहे तो ओरिजिन मधनं पास होतच नसेल तर तुम्ही टँजंट बद्दल काय बोलणार का? नाही बोलायचं. जर तुमचा कर्व हा ओरिजिन मधनं पास होतोय, लक्षात घ्या ओरिजिन मधनं पास होतोय आणि तुम्हाला स्पेशल पॉईंटच मिळत नाहीये, जर स्पेशल पॉईंटच मिळत नाहीये तर तुम्ही ही स्टेप लिहिणार का? नाही लिहिणार, ड्रॉप होणार. म्हणजे अकॉर्डिंगली ह्या गोष्टी, किंवा आता तुम्ही इथे आलात, तुम्ही एक्स बद्दल बोललात आणि एक्स बद्दलचा असिम्प्टोट सांगितलात, तर मग तुम्ही वाय बद्दल बोलायची गरज आहे का? नाही गरज. सो अकॉर्डिंगली ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ओके, सो पहिल्यांदा एक लक्षात घ्या की फ्रेमवर्क बद्दल बोलायचं झालं तर रूल आता लक्षात राहिले, तर आपली नावं लक्षात राहिली त्यांची. पहिला जो आहे पहिला रूल कशाबद्दल आहे? सिमेट्री अबाउट एक्स ऍक्सेस किंवा वाय ऍक्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा रूल कशाबद्दल आहे? ओरिजिन बद्दल आहे. जर कर्व ओरिजिन मधनं पास होत असेल तर त्याच्यात काय करायचं? टँजंट फाइंड आउट करायचा. रूल 2. रूल 3 बद्दल, रूल 3 काय आहे? इंटरसेक्शन अबाउट कोऑर्डिनेट ऍक्सिस. त्याच्यामध्ये 2 परत काय? अबाउट एक्स ऍक्सिस म्हणजे सॉरी एक्स ऍक्सिस बरोबर इंटरसेक्ट करतोय का किंवा वाय ऍक्सिस बरोबर इंटरसेक्ट करतोय का? करत असतील तर त्यांचे पॉईंट शोधायचे. अदर दॅन 0-0 असा जर पॉईंट मिळाला आपल्याला, 0-0 सोडून पॉईंट मिळाला तर त्याला म्हणणार स्पेशल पॉईंट. हा स्पेशल पॉईंट घेऊन पुढे जायचं, लगेच टँजंट फाइंड आउट करायचा ऍट स्पेशल पॉईंट, जो की तुमचा रूल नंबर किती आहे? रूल नंबर 4 आहे. आणि मग रूल नंबर 4 मध्ये तुम्ही टँजंट फाइंड आउट करायचा. म्हणजेच ऍक्च्युअली काय करायचंय तर इथे फर्स्ट टाइम कॅल्क्युलेशन करता तुम्ही, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता, दिलेल्या इक्वेशनची डेरिव्हेटिव्ह आणि नेसेसरली विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि मग dy बाय dx, आणि मग त्याच्यामध्ये ते स्पेशल पॉईंटच्या व्हॅल्यू पुट करायच्यात. आणि मग 4 केसेस येतात तुम्हाला त्या बघायच्या. सो टँजंट ऍट स्पेशल पॉईंट, टँजंट ऍट स्पेशल पॉईंट नंतर काय? टँजंट ऍट इन्फिनिटी, म्हणजे त्याला असिम्प्टोट्स म्हणतो. आणि शेवटला रिजन ऑफ ऍब्सेन्स. एवढं सगळं एकत्र केल्यानंतर तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया येऊन जाते की नक्की आपला कर्व कशा पद्धतीने असणार आहे. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली आयडिया येणार आहे की कसा कर्व ड्रॉ करायचा.